कल्पनेची वाट साठी आता तुझी कल्पनेची वाट मार्गा पंढरीची जावे सर्व सुख घ्यावे पंढरीची जावे सर्व सुख घ्यावे रूप तू पाहावे सांडे आता बापा सोयीदाचा सार्थ सांडे आता बापा सोयीदाचा सार्थ अनार्थाचा अर्थ सांडी करता देवरी नेट आनंदाचा कंदा विटेवरी नेट आनंदाचा कंदा दुकानाचे छंदे नाम घोष तरी आता बापा सोयीदाचा साथ अनार्थाचा अर्थ सांडी करता नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्म परानन्दं शेषमानन्दि वल्लभं महायोग पीठे तटे विवरजा वरं पुंडरीकाय दातु मुनिप्रियं समागत तिष्ठं समानन्द कन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करू करू प्रथम नमन दुसरे चरण सन्मानची त्यांच्या कृपादाने प्रस्तुत प्राप्त स्थळी अखिल कोट ब्रह्मांड नायकाच्या श्री करता घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ बाहेर लोकांनी कोणी बोलू नका प्रकरणातील अभंग आहे ते अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय बहुत हा शब्द आपण अनादिकालापासून या संसार चक्रामध्ये सापडलेलो किती सांगता येईल चक्र आहे म्हणून म्हटलेलं आहे किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा तुकोबाने प्रमादेव सिद्ध कर आपल्याला गणित करता येत नाही तर वाटतं का आपल्याला असं कधी वाटलेलं आहे का आपल्याला बहुत जन्मापासून निर्देह मिळालेला आहे 84 लक्ष योनी 4 खाणी या 4 खाणीमध्ये 84 लक्ष योनीमध्ये मनुष्य देह दुर्लभ आहे नरदेह दुर्लभ आहे नरदेह दुर्लभ जाना शत वर्ष नरदेह दुर्लभ
दुर्लभ दाना 74 वर्षाची गणना तयामध्ये दुःख यातना म्हणून तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. ह्याला येऊन काय करा म्हणतात तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. दुर्लभ आहे दुर्लभ मनुष्य देईना क्षणभंगुरा आणि तो कसा आहे म्हणतात क्षणभंगुरा आहे. जरा बोलू का एक तासच सेवावर राहायची आहे. एकच तास फक्त समाधान चित्तानं श्रवण करा. एकच तास क्षणभंगुर हा शब्द गाठलेला आहे. नर देह दुर्लभ आहे. बहुत जन्मांती जन्माला नरा सगळं जोडलेलं आहे. एवढा आवर्जून संत तुकोबराय आम्हाला सांगतात का बुडते हे जण देखावे डोळा येतो हिताचा कोणाला कळवळा आला. जीवांचा कळवळा कोणाला आला संतांना कळवळा. आई बापांना एवढा आला नाही. संतांना का कळवळा आला. आई बापांना आहे कळवळा. आई बाप जगामध्ये 3 प्रकारचे माऊली. जन्मदाती माऊली, श्रुती माऊली आणि संत माऊली. कोण श्रेष्ठ असेल कोण श्रेष्ठ असेल. आई बापाला इथं जर त्याचा निषेध करायचा नाही बरं का नाहीतर अगोदरच चाललेलं आहे सगळं. आपण जन्माला आल्यानंतर 3 प्रकारचे उपकार या 3 प्रकारच्या ऋणातून आपण फेड झालो पाहिजे मुक्त झालो पाहिजे. 3 प्रकारचे ऋण आहेत. जन्मदात्या आईचे उपकार आहे, श्रुती माऊलीचे उपकार आहे आणि संतांचे तर उपकारच आहेत. काय सांगू आता संतांचे उपकार. मात्र हित व्हावं सगळ्यांना सगळ्याच मातांना ज्ञान आहे. जन्मदात्या माऊलीला हित व्हावं हिताची अपेक्षा आहे. फक्त हितेच आहे. हित व्हावं एवढी इच्छा आहे. खरती मात्र खरं हित त्याला कळालेले नाही. हित नाही ठावे जननी जनका दाविला लौकिक चारते. मात्र हित व्हावं एवढी इच्छा आहे आपल्या बाळात. श्रुती माऊली हिताचं ज्ञान करून देणार आहे म्हणून हित ज्ञापक आहे. अहितापासून काढिती हित देऊनी वाढविती नाही श्रुती परोक्ती माऊली जगा. श्रुती माऊली सारखी या जगामध्ये माऊली ज्ञानोबराय सांगतात माऊली जगामध्ये नाही. कारण हिताचं ज्ञान करून देणार आहे आज श्रुती माऊली. आज तुमच्या आमच्या समोर आपला जो सोहळा चाललेला ज्ञानेश्वरी पारायण सोहळा हा श्रुती ग्रंथ आहे. ग्रंथ हे श्रुती ग्रंथ आणि स्मृती ग्रंथ आहे. याच्यातला हा श्रुती स्मृती ग्रंथ आहे ते ज्ञानोबरायने आपल्याला समोर ठेवले. कारण त्याचं ज्ञान करून देते कसं जगावं आणि कसं जगण्याचं पण याच्यामध्ये ज्ञान आहे आणि कसं मरायचं हे पण ज्ञान आहे. माणसं जरा आश्चर्य वाटेल कसं मरायचं हे ज्ञान आहे का. होय ज्ञानेश्वर देवी चिंतन करा कसं जगायचं आणि कसं मरायचं आणि कसा प्रपंच करायचा हे पण ज्ञान आहे आपल्याला. म्हणून आज ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ या जगामध्ये दुसरा ग्रंथ श्रेष्ठ आहे का. त्याच्या खालोखाल आहेत सगळे आणि त्याचाच आशय घेऊन तुकोबरायांनी एकनाथ महाराजांनी त्याच सोप्या भाषेत चिंतन मांडलेलं आहे आपल्यासमोर. नाही श्रुती परोक्ती माऊली जगा. माऊली श्रुती माऊली सारखी या जगामध्ये माऊली दुसरी अन्य नाही कोणती. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतात संत माऊ तुम्ही संत माय बाप कृपावंत काय म्या पतित वर्णन करण्यासारखं नाही. माऊलींचं संत माऊलींचं वाचन वर्णन करण्याइतकं नाही म्हणतात. ते अपुरी आहे वाच्यापण. काय वानू आता न पुरे ही वाणी मस्तक
हिताचं ज्ञान नाही, हितच करून देणार आहे. म्हणून संतांना जास्त महत्व आहे जगामध्ये. ईश्वरापेक्षा सुद्धा संतांना जास्त महत्व दिलेलं आहे. ईश्वर आज कसा आहे, भगवान परमात्मा सांगतो का बोलतो का, तटस्थ आहे. आज तटस्थ आहे की नाही आज देव आपल्या समोर, आपल्या जगतामध्ये आज तटस्थ रूपाने जिथं जिथं मंदिरातून आहे. आता ते तुम्हाला मला हिताचं ज्ञान करून देणार आहेत का, हित दाखवतात का, हित करून देणार आहेत का. देवाला कीव आली म्हणून आज संतांच्या रूपाने अवतार आहे. देवतेची संत, संततेची देव, निमित्त त्या संतांचे उपकार फार आहेत. आईबापांचे उपकार आहेत, सती माऊलींचे उपकार आहेत आणि संतांचे उपकार आहेत. का तर तुम्हा आम्हाला जगण्याची कला शिकवलीच आणि कसं जगून कुठं जावं हे पण आपल्याला ज्ञान करून गेलं. कसं यायचं, येताना काय गोत्या आहेत, जाताना काय गोत्या आहेत हे पण ज्ञान सांगितलेलं आहे आपल्याला. संत हे डोळा साहेब काय म्हणतात, स्वर्गातलं त्याने पाहिलं का, मृत्यूतलं नरकातलं पाहिलं का, सगळं संत माऊलींना ज्ञात आहे. स्वर्ग आता सगळ्यातलं ज्ञान आहे. म्हणून तुम्हा मला हे बुडते जन न देखवे डोळा, येतो हिताचा कळवळा. म्हणून संतांचा अवतार आहे, संतांचा अवतार आहे. आणि म्हणून आज त्या संतांच्या ग्रंथांचं आपण अवलंबन केलं पाहिजे जगामध्ये. जास्तीत जास्तीत जन्मातून या मृत्यूलोकातून आपण उतरून जाण्यासाठी आज संत हे ग्रंथ रूपानं तुमच्या आमच्या समोर आहे. माणसं म्हणतील आत्ता कुठे हल्ली जगात संत आहे, संत प्रकृतीनं गेले. खरं आज त्यांचे प्रत्यक्ष बोध, त्यांचे बोधामृत वचने आमच्या समोर आहे. कोण अवलोकन करणार, कोण चिंतन करणार, तेच गाथा कोण चिंतन करणार, ज्ञानेश्वरी कोण चिंतन करणार. आम्ही प्रकृतीकडे पाहतो, त्या संतांना असं केलं आणि ह्या संतान आम्हाला काय, तुकोबराय म्हणतात आम्हाला काय त्याचं काम आहे. गायचा भक्ष्य तो का आमांगाळ खाया, तिचे दूध काय शिवण आहे, दूध तेवढं सेवन करण्याला काय. आज इथं आपण आंधळे पडलेलो आहोत. आपलं प्रकृतीकडे आपलं लक्ष आहे. मी मग सांगितलं नाम आणि प्रकृतीकडेच आहे. आणि प्रकृती काय करते ह्याच्याकडे आमचा सगळा डोळा आहे. जाऊ दे ते खड्ड्यात. खरं संतांची तत्व आम्हाला, जे तत्वज्ञान तुम्हा आम्हाला दाखवून दिलेलं आहे, त्या तत्वाची ओळख करून घेण्याचा अधिकार म्हणजे नरदेहात आहे. एची देही ओळखी आत्माराम, अनेक साधन नाही कोठे. साधन आहे का, म्हणून नरदेहासारखा देह दुर्मिळ आहे. आणि दुर्मिळ असून सुद्धा तो अनंत जन्मातून मिळालेला आहे, बहुत जन्मातून एकदा मिळालेला आहे. बहुत जन्मान जन्मलाशी नरा. मग समजा नरदेह संसार करण्यासाठी आहे का परमार्थ करण्यासाठी आहे. परमार्थ करून मुक्त होण्यासाठी आहे का प्रपंच करून अधोगतीला जाण्यासाठी. आमचं काय चाललेलं आहे, पारायणाकडे या माऊली हे दमतात आपले, या 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 अलाउन्स करून दमतात. तर याला हसणं असं वाटतं की आपल्याला काही गरज नाही. तर आज असं यांचा अवस्था अशी झालेली की पैसा तोच श्रीमंत, माझ्याकडे इतकी संपत्ती आहे, मला काय देवाची गरज आहे म्हणतात. काय गरज आहे का म्हणतात. खरं आपल्याला कळालेलं नाही मनुष्य देहाचं आद्य कर्तव्य काय आहे आणि तो केव्हा कसा मिळतो. कारण मनुष्य देह मिळणं हे दुर्लभ आहे, दुर्मिळ आहे. का जेव्हा पाप पुण्य समान होतं. असं कधी झालेलं आहे का पाप पुण्य समान कधी. 84 लक्ष योनी भोगून भोगून पाप पुण्य समान होतं, त्याला मृत्यू जन्म मनुष्य देह मिळतो. आणि पाप अधिक झालं तर जावा बाबा तिकडे नरकात जावा. ते कुर्मी कीटक सर्प व्याघ्र यांच्या ह्यात जावा, त्या विवरामध्ये अडका, त्या नरकात लोळा. आणि पुण्य झालं तर मग स्वर्ग. पुण्य अधिक झालं तर स्वर्गशास्त्रानं सांगितलेलं आहे. पाप अधिक झालं तर नरक सांगितलेलं आहे. आणि पाप पुण्याचं मिश्रित कर्माचं फल म्हणजे पाप पुण्य समान झालं तर नरदेह सांगितलं. किती प्रयासाने मिळालेला आहे नरदेह.
तुकोबराय त्याला प्रमाण देतात. बावला हा देह कापताले तुकोबराय म्हणतात, नरदेह दुर्लभ जरी असला तर ते अधोगतीला पण कारण आहे आणि सद्गतीला पण कारण आहे, मोक्षाला पण कारण. आपण जसं ज्या वाटेनं जाऊ तसं आपल्याला मार्ग मिळतो. नरदेहा येऊन हानी केली आम्ही का काय केलं? तुकोबराय म्हणतात नरदेहा येऊन हानी केली तर आपल्याला पाप बी कळत नाही आणि पुण्य बी कळत नाही आणि कसं काय करावं आणि काय खावं सुद्धा कळत नाही, म्हणून हानी होते. संतांनी आम्हाला जन्म दिल्यानंतर, भगवंतांना आपल्याला जन्म दिल्यानंतर जन्माची सोय करून आम्हाला पाठवलेली आहे. मग चिंता का? भगवंतानं आपल्याला जन्माची सोय करून पाठवलेली आहे की नाही? जन्माला घातलं त्याला सगळा समेता जमा करून पाठवलेला आहे. तुम्हाला आम्हाला लागणारी औषधं सुद्धा त्याच्याबरोबर आहे, कारण हे मध्येच मरू नये का, हे आयुष्य पूर्ण घेऊन ह्याच्यातून मुक्त व्हावं. रोग कोणामुळे होतात? देवाने गाठले रोग, आपण आपले निर्माण केले रोग. रोग कोणामुळे झाले? सगळं हे आपल्या आपण ओढून घेतलेलं आहे. भोगे रोगा जोडून मी आलेले आणि का आरुचे ते हो का आता सकाळपासून, हे आमची स्थिती आपणच का रोग झाले हो? पुष्कळ भोगात रंगलो म्हणून आपल्याला रोग कशामुळे होतात? भोगामुळं. जिथं भोग आहे मग भोगावं केवढं हे पण कळत नाही. म्हणून म्हणते परवडत संसार परवडत कोणाला? केव्हा परवडणार? 2 लाख वाल्याला परवडेल का? 2 लाख 10,000 वाला परवडत नाही, हे बरोबर आहे. कारण 2 लाख वाला तरी परवडतोय म्हणतो का? होय. तुम्ही अध्यात्मात आला, वार करायच्या संगतीत आला की तुम्ही 10,000 तुम्हाला परवडणार आहे असा निश्चय करून सांगतो. केवढं लागतं हो पोटाला? आम्हाला का परवडत नाही? आमचे पैसे कुठे जातात? आम्ही सगळं नुसतं फुकटचं खाऊस बघायला लागलो आणि फुकटचं खाऊन भोगून सगळे पैसे डॉक्टरांची भर करायला लागलो. माणसाला आनंद ह्या महिन्यात झाला काय आमच्या माऊलींना? लाडकी बहीण. आता राबायला नको, आता निवांत आपण उशाखाली हात घालून झोपणार. आनंद आहे का कोणाला? किती दिवस आनंद होणार याचा?
आणि मग त्याचा परिणाम काय होणार? पडला की मग म्हणतात कोण आणि म्हणतात हे येलं तर देणार आहे म्हणतात आणि पडलं तर मग गेले. ही पुढची चिंता आहे. आपण आयतं खाण्यासाठी आलो का? मग आयतं खावं असा शास्त्राचा नियम आहे का? आम्ही जोपर्यंत आयतं खातो ते आपल्यावरती ऋण घेऊन येतो. पुढच्या जन्मीचं ऋण तयार करू, हे लक्षात घ्यायचं. तुझीच विनाकारण कर्जमाफी करा. तुला काय हातपाय दिलेले नाहीत का? माझं असं खडतर सांगणं आहे. तर याच्यावर परमार्थ अवलंबून आहे. आम्ही जर निष्काम कर्म करून आपल्या निष्ठेनं आपल्या हिमतीनं या जगामध्ये जगलो तरच आपण परमार्थाला लायक आहे. तर दुसऱ्याच्या आधारावर जगणं हे परमार्थातलं कामच नाही. परमार्थी लोकांचे आळशी परमाधी होतात आणि तमोगुण वाढले की मग माणसं जन्मास येणार नाही. ते तमोगुणी म्हणून माणसाच्या जन्माला येणार नाही. आयतं खाल्ल्यानंतर तमोगुण वाढतात आणि रोग वाढतात. आणि रोग वाढल्यानंतर आपली प्रकृती कशी होते? मृत्यूच्या वेळेस अशी काय अवस्था होईल? एवढं संतांनी आपलं जे कुटस्थ आत्मदीप आहे प्रज्वलित करण्याचं साधन सांगितलेलं आहे. मरावं कसं सांगितलेलं आहे आणि कसं मरावं? का झाकल या घटीचा दिवा नेनोची काय झाला केव्हा, या रीती जो पांडवा ध्येय ठेवी. हे परमार्थिक साध्य आहे. येताना रडत आलो आणि जाताना पण रडत आलो. म्हटलं एवढं 40 वर्षी वारी झाली, जाताना रडत गेलो. 40 वर्ष वारी गेल्याचं फल झालं का? देव कळला नाही. देव प्राप्तीच्या साधनामध्ये आपण आरूढ झालो नाही आणि त्याच्यावरती आपण काहीतरी बिझनेस करायला हवं. आज जर अशी अवस्था बघितली आपल्या महाराष्ट्रातली म्हणा, साधारण महाराष्ट्रातली जर म्हणा तर बिझनेस झालेला आहे. बिझनेस मनुष्य देहाला आपण काय केलेलं आहे? बिझनेस. आता आपल्या गावात काय असेल तर मी एका गावाला गेलो आणि म्हटले महाराज मी याच्यापासून या पारायणात 4 लाख उरले तर बँकेत टाकलं म्हणजे ह्याच्या पट्टी मला सगळं खाऊनच टाकले. आता हे परमार्थाचं साध्य आहे का? पैसा तुकोबरे म्हणतात उरो नये सरो नये एवढा असावा. आणि भगवंत मी म्हणतात की सोय करून आपल्याला दिलेले आहे. तिने तुझी काय नाही केली चिंता, राहे त्या अनंत आठवून नाटविशी कृपाळू देवा. म्हणतो कोपऱ्याने शब्द घडलेला आहे. सोयरा कुणाला म्हणावं? जो आपली सोय लावून देतो त्याला सोयरा म्हणतात. ते माझे सोयरे सज्जडा सांगतात, पाय आठविते देव सोयरा आहे. देव सोयरा. कारण सोय आपल्याला करून दिलेली आहे. पण ती सोय केवढी घ्यावी एवढंच आपल्याला कळलं पाहिजे. सोय लावून दिली म्हणजे घ्यायचंच का? मग परवडणारच. का परवडत नाही मी सांगितलंच. फक्त मिळवलेले पैसे डॉक्टरला आणि इकडं कोर्ट कचेरी
आपल्या सामान्य वारकऱ्याला हे लागतं का हो? कोणाला रोग झालेला आहे सांगा, आणि कोण कुठला वारकरी कोर्टाची पायरी चढलेला आहे, आणि जो कोर्टाची पायरी चढलाय त्याला वारकरी म्हणणं आहे. त्याला वारकरी म्हणायचं नाही. जमीन कोणाची, बांध कोणाचा खणतोय, आणि मारहाण करून वकिलाला पैसे कोणाचे देतोय, कळलं नाही जीवन जगायचं. खरोखर ज्ञानेश्वर महाराजांचं जर आपण ज्ञानेश्वरी जर चिंतन केलं, आपल्याला तसं वेगळं एवढी मिलिटरी पण पाळायची गरज नाही. भीतीच नाही उरली कशाची, कारण मागे पुढे उभा राहील सांभाळीत आधी आघात निवार. आमचा विश्वास बसेला देव, म्हणून हे असं चाललंय. मी केल्याशिवाय काय म्हणतंय. मग एखाद्याला सांगायला जावं म्हटलं तर म्हणतंय मग पोट कशी भरतील. प्रत्येकाच्या तोंडात आहे. मग नाही जावं म्हटलं, पारायणाकडेच यावं म्हटलं तर मग पोट कशी भरतील. सरकारनं पण सोय करून दिलेली आहे. सरकार म्हणजे देवाचं स्वरूप आहे. आता जे सरकार आहे कोणाची सोय करून दिली? ज्याला हातपाय आहेत, अनाथ जीवांची दिली का? ज्याला हातपाय त्यांची सोय करून दिली सरकारनं. सरकारांचं देणं बरोबर आहे. कोणाला रेशन दिलं? रेशन कोणाला दिलं? जे अनाथ आहेत, जे काय म्हणतात ते बिगर भुदार आहे का, अधिक कोण अल्प भुदार आहे, ज्याला अल्प कमी जमीन आहे, ज्याला भूमिहीन आहे, त्यांच्यासाठी रेशन. खरं मी काय म्हणतोय, ज्यांच्याकडे जमीन भरपूर आहे त्यासनं मिळते, आणि खरोखर ज्याला जमीन नाही त्यांना नाही, ती मजुरी करून खातात. त्यांच्यातलं ज्ञान नाही मिळून घ्यायचं. आणि ही चतुरपट्टी निघली का नाही पैसेवरती, खोटी कागद करायची आणि खोत राहायची, आणि तीच पैसे मिळवून घेऊ लागले. आमच्या गावातून ते चाललंय. मग इथलं का माहिती? ही सत्य वस्तू सांगतो. ज्याला खरोखर आमच्या गावात राहायला घर नाही, जमीन नाही, त्याला घरकुल नाही. मी सत्य वस्तू सांगतोय. आणि ज्याची 2-2 घर आहेत त्याला घरकुल. मग सरकारचं चुकलं का आमचं चुकलं? सरकारचं चुकलं नाही, आमचं चुकलंय. कारण आपण देवाला ओळखलं नाही आणि आपल्याला पण ओळखलं नाही. आपण कशासाठी जन्माला आलो आणि जन्माला येऊन काय करायचं हे आपण आजपर्यंत त्याच्यावर विचार केला. आपल्याला एवढंच वाटतंय खावे प्यावे जावे बरे असावे संसारी. ज्याची बिल्डिंग मोठी तो श्रीमंत नाही. गोळ्या खाऊन झोपावे लागतात. खरं आहे का खोटं आहे? गोळ्या खाऊन झोपाव्या लागतात का? मग हे कशानं वाढलं? काय ते म्हणतात ते शुगर BP कशानं वाढली? टेन्शन. बरं ह्याला कसलं टेन्शन आलं? 2 लाख रुपये पगारवाल्या कसलं टेन्शन आहे सांगा? 10,000 पेमेंट आहे त्याला, कशी पोरं बाळगू म्हणून टेन्शन येईल हो. तर 2 लाखवाल्याला मग तर कुणाला जास्त टेन्शन आहे? कुणाला शुगर BPचे पेशंट कोण आहे जास्त? 2 लाखवाली जास्त आहे शुगर BPची पेशंट. विचार करा. मोठ्या माणसाला ज्या शुगर BP आहे, गरीबाला नाही. ते खाते पोट भरले, रात्रभर आराम झोपतोय. त्याला रोग कमी आहे, त्याला बारका डॉक्टर आहे, आणि ह्यांना मोठा डॉक्टर पाहिजे, गावातला चालत नाही का? पैसा आहे ना भक्कम. बायको म्हणते ते गावातल्याच नको, ते तिकडे जाऊन ते बेळगावच्या त्या हॉस्पिटलमध्ये जाऊया का? पैसा आहे म्हणून मोठा डॉक्टर. सगळं भरती आमची कशाला व्हायला लागली? डॉक्टर कोर्ट कचेऱ्यासाठी. म्हणून आपल्याला परवडत नाही हा मंत्र आमच्या ठिकाणी झालेला आहे. तुम्ही परमार्थात या, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा. 10,000 रुपयेवाला परवडणार आहे. पोटाला जास्त लागत नाही. फक्त 750 ग्रॅम प्रत्येक माणसाला दिवसा अन्न लागतं. किती ग्रॅम? 750. मग किती तयारी करून ठेवतो? बरं तयारी ती आपल्याला आहे का? आणि ते आपल्या उपयोगाचं आहे का? मिळवलेलं आपल्याला उपयोगाचं आहे का? नाहीच. कारण त्याच्यावर आपली सत्ता नाही हे ह्याला कळलं नाही. मिळवलेल्यावर आपली सत्ता नाही म्हणून आपल्या हाताला लागत नाही.
देह हे काळाचे धनपुरी देह आपला म्हणतो त्या देहावर आपली सत्ता नाही आणि ज्या देहानं आपण जे धन कमावलं त्याच्यावर आपली सत्ता नाही. सत्ता नाही एवढं जर कळलं असतं तर बस झालं. आपल्याला कळलं नाही की या देहावर आपली सत्ता नाही, पण देहाचे टोचले पुरवतात, पण देहाला पोषी. एक दिवस या देहाची राख रांगोळी होणार, एक दिवस चित्तेवर जळावं लागणार आणि धन कुठं राहणार आहे? धनानी भूमो वश्यवस गोष्टे भार्या गृहदारी जगा स्मशान देह चित्ताया जीव परलोक प्रमाण. कितीही जरी धन कमवलो, पूर्वीचा काळ होता तो, म्हणून शिवाशिस्तारानं श्लोक आहे. आता बँकेत धन बँकेत धनाने भूमो पश्चिमात पशु कुठं असतात? गोटात. धन भूमीमध्ये भार्या स्वतः घराच्या उमऱ्यापर्यंत आणि परलोक मार्गाने आपल्याला जावं लागतं आणि चित्तेवर जावं लागतं. देह परलोक मार्ग, आपल्याला परलोक मार्गाने जावं लागतं. देह चित्तेमध्ये जाळला जातो आणि जीव परलोक मार्गाने जातो. आणि तो जीव जो जाणार आहे तो येणार जाणार आहे. अनंत जन्मामध्ये जो जीव आहे, आपण इथं तुकोबराने कुडी हे शब्द वापरलेले आहे. जीवाला काय म्हटलेलं आहे? कुडी. आणि त्या जीवाचा बाध केला पाहिजे म्हणून सांडी आता कुडी कल्पनेची वाटते. जन्माला आल्यानंतर हे करायचं आपल्याला. किती देह पोचवला, किती सत्ता संपत्ती मिळवली तर जागच्या जागे राहणार आहे. सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई, पुढे संचित देईल ग्वाही. तुका म्हणे तरी यमा आज्ञा. यमाची आज्ञा आली की आपल्याला बाबा थांब, माझ्या घरात जेवढ्या मुलग्याचं लग्न करतो, नंतर 2 दिवसाने तो म्हणावं लागत नाही आणि ऐकत नाही. यमाची आली वरात आणि नाही माझ्या कोणी घरात म्हटलं असतं तर सगळे आपल्या आपल्या मुलामुलींची लग्न करून आपल्या मतानं गेले असते. इथल्या इथं ठेवावं लागतं आणि त्यावेळेला आपल्याला कोणी आपल्याला सोडवता येणार. म्हणून काय केलं पाहिजे? आपण भूत जन्मानंतर आपण आलेलो आहोत. मृत्यूचा काळ फार बिकट आहे. आपल्या जोपर्यंत आपल्याला मृत्यू जवळ नाही तोपर्यंत आपल्याला बरं वाटतं. तारुण्याच्या मनामध्ये आपण देव नाही, आपण भक्ती सुद्धा मानत नाही, नामस्मरण करत नाही. तुकोबराय म्हणतात तारुण्याच्या मध्ये न माने कोणाशी सदा मुसमुशी धुळे जैसा, आटोनी वेटोनी बांधिला मुंडासा, फिरतसे मैसा जनामध्ये, अति दीडपान वरतीच मान, नाही तो सन्मान भली आहे. श्वानाची परी
हिंडे द्वारोद्वारी आणि पाहती पर नारी पापदृष्टी. तुका म्हणे असा थोर हा दयाळी, फार मोठी हानी केलेली आहे नरदेहाला. कारण जे करायचं आहे ते विसरून गेलो, त्याचं आपल्याला ज्ञान नाही, म्हणून सत्संगतीमध्ये यावं, म्हणून कीर्तन प्रवचन श्रवण करावं, म्हणून गाथा ज्ञानेश्वरी श्रवण करावी. तर आपण जन्माचं महत्त्व आणि जन्म आल्याचं सार्थक काय आहे हे आपल्याला काय करावं हे तरी कळेल. आपण जनावर पण जन्माला आली, ती पण खाली प्याली वेलीने मरून गेली. तसा जर मानव जन्माला आला, आहार निद्रा भयमाईतून एवढंच कार्य केलं आणि जर मरून गेला, तर पशु पक्ष्यातने आमच्यात काय फरक आहे का? काय फरक आहे का? पुन्हा माणसाचा देह मिळेल सांगता येत का? येणार नाही. म्हणून संतांना कीव आली, आपले डोळे उघडतायत संत. आमचे डोळे उघडा म्हणतात. आता उघडी आता डोळे उघड. अजून तुला कळलेलं नाही. मातेची या कोळेला दगड म्हणून पोटाला आलेला आहे. पण नर देहाला येऊन काय कर? येऊने नरदेहा विचारावे सार, धरावा पैधीर भजन मार्गी. चंचल चित्ताशी ठेवून या ठाई, संतांची आपाई व्हावी. किती साधं, किती सोपं सांगितलं. आता संतांच्या पहिली होईल म्हणता. आता यायला लागलं सगळीकडे. वारकऱ्यांची संख्या जास्त. कुठं वारकऱ्यांची संख्या जास्त? पारायणाकडे तिकडे वाटतच बघून आहेत. काय का म्हणलं, एकटा मला म्हणला, महाराज आमच्या मिटिंगात तुमचे सगळे गंधवालेच होते. आमचे गंधवाले आहेत म्हणून तुमचं सगळं चाललंय म्हटलं. खरंच गंधवाले ओळखता येतात आणि ती पक्की आहेत. हो, तुमचा एक ग्रुप करा म्हणतात, आम्ही आहे तुमच्या पाठीशी. माझ्याकडे एकटा आला, आत्ता झाले 8 दिवसापूर्वी. आम्ही म्हटलं आयुष्यात याच्यात कधी पडले नाही. आयुष्यात कधी आणि कुठल्या पुढाऱ्याची ओळख करून घेतली. पुरं आयुष्य गेलं. नाही तर एव्हा पेटी देतो, तुमचं हे देतो, त्याच्या नावाखाली सगळं चालतंय. मग एक बॅनर लावायचं. फुकट आयुष्य आपण घाण ठेवलं. आपलं आयुष्य फुकट घाण ठेवलेलं आहे आणि आपली बुद्धी भ्रष्ट करून घेतलेलं आहे. आपल्याला सत्य असत्याचा विचार करण्यासारखी क्षमताच राहिलेली नाही या बुद्धीमध्ये. का? देवाचं भजन नाही केलं, कधी देवाला शरण गेलो नाही, कधी ज्ञानेश्वरी गाथा श्रवण केला नाही, कधी संतांच्या संगतीमध्ये आलो नाही. आणि म्हणतो मी लय केलं परमार्थ, मी परमार्थातला श्याम आहे. तर मला इतके वर्ष झाले. तू विचार करा उठाव.
म्हणून सार काय असार काय हा विचार करा म्हणजे आणि मुखामध्ये पांडुरंगाचं भगवंताचं नामस्मरण सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी फक्त प्रपंच कमी होत नाही, प्रपंच चांगला होईल. काय परमार्थात खऱ्या अर्थानं आलेल्याचा प्रपंच सुखाचा आहे, अवघाचे संसार सुखाचा आणि इतरांचा दुःख बांधवणी आहे संसार सुखाचा विचार. साधू संतांचा अनुभव आहे की संसारात सुख आहे की नाही, सुखरूपच परमात्मा आहे. संसार आणि परमात्मा याच्यामध्ये द्वंद्व राहिलेला नाही. साधू संतांच्या अज्ञानामुळे तुमच्या आमच्या ठिकाणी द्वंद्व राहिलेला आहे. आज संसार वेगळा, देव वेगळा, मी वेगळा, ही सगळी त्रिपुटी आहे. आणि त्रिपुटी आपल्या ठिकाणी असल्यामुळे काय करू, कसं करू आणि काय करावं हे विचार येत नाही. ज्यावेळेला आपण संतांना गुरुला शरण जातो त्यावेळेला पूर्ण द्वंद्व मोह निवृत्त करतो. गुरु काय करतात? गुरु आपल्या ठिकाणी द्वंद्व मोह आहे, मोहातून निवृत्त करतात. ते कोण कोणाचे नाही. अर्जुन ज्यावेळेला युद्धावरती जाऊन उभा राहिला कुरुक्षेत्राच्या ठिकाणी, अर्जुनासारख्यांना मोह झाला. अर्जुन भगवंताच्या नामस्मरणात एवढा तल्लीन असायचा, रोमारोमातून कृष्ण. आपल्याला कवत्री ह्या एकादशीनं त्या एकादशी, ह्या वारीसनं त्या वारीस, तिने प्रेम असेल की नाही माहीत नाही. अर्जुन रोमारोमातून कृष्ण ध्वनी. अर्जुन हा निका भक्त होता भगवंताचा. खरं अर्जुन सुद्धा तिथं कमी पडत होता. अर्जुनाला मोह व्हायची गरज होती का? अर्जुना म्हणायला लागले, मोह धरिली यायची होईल असती प्रतिष्ठा जाईल, जग ही अंतरेल आणि परलोक आहे. तुला आणीबाणीच्या वेळेला हा मोह कुठून निर्माण झाला? नाही, मी ह्याला मारलो तर मला पाप होतील. काय मोह झाला? मी ह्याला मारलो तर मला पाप होतील आणि आपलं कुळ कुठंतरी दुर्गतीला जाईल. कोणाला उपदेश आहे? मुमुक्षूला उपदेश आहे. मुमुक्षूला उपदेश संत वेगळ्या पद्धतीने करतात, विषयी लोकांना वेगळ्या पद्धतीने उपदेश करतात आणि जे पामर आहेत त्यांना वेगळ्या पद्धतीने उपदेश करतात. जगात पामर, विषय आणि मुमुक्षू म्हणजे जिज्ञासू आणि संत हे मुक्त आहे. 4 प्रकारचे लोक आहेत. 4 प्रकारच्या लोकांतून फक्त गरज कोणाला? तिघांना गरज आहे. संतांना काही गरज नाही. गरज नाही पण तुमची आमच्यासाठी अर्भकाची हाती पंथी धरली हाती काठी, तैसे संत जिगी क्रिया करून दावी. ज्ञानोबाऱ्यांना संतांना पंढरची वारी करायची काही गरज होती का? माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी, पांडुरंगी मन रंगले. स्वतः ज्ञानोबाराय तुकोबाराय पंढरची वारी केली का? अधिकार तसा मार्ग दाखवला आणि जे प्राप्त स्थितीला झाले त्यांना पण करायला लावला आणि केला. देखे प्राप्तार्थ झाले, जे निष्कामता पावले, कर्तव्य शेवरले लोकालागी. म्हणून 4था जो ज्ञानी आहे, ज्ञानी भक्त माझा आत्माच आहे. बाकीचे 3 भक्त आहेत, अर्थ, अर्थार्थी आणि जिज्ञासू. हे 3 प्रकारचे लोक अर्जुना माझे आहे जगामध्ये आहेत आणि त्यांची श्रद्धा पण 3 प्रकारची. त्रिविध भवंती श्रद्धा देहिना स्वभावजा. त्यांच्या देहानुरूप त्यांच्या स्वभावानुरूप त्यांना 3 प्रकारची श्रद्धा, 3 प्रकारचे गुण आणि 3 प्रकारचा जसा जसा अधिकार दाखवला. अधिकार तैसा दावेला मार्ग, साहेब जित्याशी देऊ किंवा अधिकार तैसा करू उपदेश. मग अधिकारानुरूप तुम्हाला उपदेश केलेला आहे आणि तुम्ही आम्ही जे विषयी पामर आहोत त्यांच्यासाठी हे पारायण आहे. कोणासाठी पारायण आहे?
विषयी जे पामर आहेत, पामर आणि विषयी जे आहेत त्यांच्यासाठी तुम्हा आम्हाला आहे. खरं हे करत असताना सुद्धा संतांच्या संगतीमध्ये करावं, संतांच्या सान्निध्यात केलं पाहिजे, नाही तर फलकट होईल. संसार जसा फलकट आहे तसं हे सुद्धा फलकट होईल. फलकट तो संसार आहे म्हटलं आणि मग त्याच्यात न्याच्यात काय भेद राहणार नाही. कारण हे पारमार्थाचं साधन आहे, पारमार्थिक स्थिती बांधण्याचं एक साधन आहे ज्ञानेश्वरी श्रवण करणं. आणि ज्ञानेश्वरी श्रवण चिंतन केल्यानंतर आपल्याला जी अवस्था प्राप्त होते ती अवस्था फार वेगळी आहे. अवस्था रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजींनी 14 अवस्था सांगितल्या. इथं अवस्था सांगायला वेळ नाही. खरं मुख्य आपल्याला 3 अवस्थेतून आपण फिरत आहोत. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, ह्या 3 अवस्थेत आपण चक्रकापती अनंत काल फिरत आहोत. आता जागृतीत आहे, नंतर थोड्या कालानं झोपेत जाणार, त्याच्यातून आणि स्वप्नात जाणार, त्याच्यातून आणि जागृतीत येणार. आणि ही जीवाच्या ठिकाणी विक्षिप्त अवस्था आहे आणि ह्याच्यातच आपलं जीवन सगळं संपत चाललेलं आहे. 3 अवस्थेत. खरं 3 अवस्थेला अधिष्ठान कोण आहे? तो परमात्मा. त्याला कधी जाणून घ्यायला कधी आपण विचार केला? 3 अवस्थांच्या ठिकाणी जो परमात्मा आहे त्याच्यावर सत्ता चालते, तो सगळ्यांना जागवतो, त्याला आपण कधी विसरून गेलेलो आहोत. आणि त्याची प्राप्ती येऊन नरदेहा विचारावे सर किंवा बहुत जन्मांती जन्मला शिनरा, तो देव तो सोयरा करी. आता तू काय कर, या जन्माला आल्यानंतर सोयरा कर. देव तो सोयरा करी. आता देव हा जगाचा सोयरा आहे, दिनांचा सोयरा आहे आणि तो सोय लावणार आहे म्हणून तो आपला साकर. त्याच्याशिवाय तुम्हाला दुःख निवृत्ती होणार नाही. का होईल? दुःख निवृत्ती होणारच नाही प्रपंचात. आणि कोण कोण झाला जगी असा कोण सुखी आहे हे विचारी म्हणा, तूच शोधून पाय. स्वतःनं आपण विचार करावा. असणारे बी रडतात आणि नसणारे पण रडतात. मग कोण सुखी आहे? ज्याचा प्रपंच मोठा सुखी आहे का बारका? लहानवालाला पण दुःख आहे आणि मोठ्याला पण दुःख आहे का? प्रपंचाचं जे स्वरूप आहे ते मायावी असल्यामुळे ते दुःखाला कारण आहे. आणि त्याला अधिष्ठान असणारा परमात्मा आनंद स्वरूप आहे, सुख स्वरूप आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात तो आपलासा करून घेतल्यावर जीवाला सुख होणार. आपुला तो देव देव करुणे घ्या. म्हणून तुकोबराय म्हणतात देव आपलासा करून घेतल्या विना जीवाला सुख होणार नाही. हे संपूर्ण प्रपंच जो आहे तो माईक आहे आणि तो दुःखाला उत्पन्न करण्याला कारण आहे. रती माईके दुःखाची जनिती
त्याच्यातून दुःखाची उत्पत्ती होते. का दुःखाची उत्पत्ती होते? मग सुख स्वरूप असताना त्याच्या ठिकाणी दुःख का निर्माण होतं? आपल्या ठिकाणी दुःख का व्हावं? दुःख हे अंगभूत आहे का अंगतूक आहे? सुख हे अंगभूत आहे. दुःखाची इच्छा कोणाला झाली का? आजपर्यंत मला दुःख व्हावं झाली की नाही का? कोणती मातेला दुःखाची कुंतीला दुःखाची इच्छा निर्माण झाली. देवा माऊली म्हणा लागला, आई काय मागती, तुला काय इच्छा आहे सांग म्हणाली. देवा मला अखंड दुःख दे, कारण तुझ्या दुःखामध्ये तुझं स्मरण होईल. साधकाला भगवंताच्या स्मरणामध्ये साध्याला पोचताय. खरं दुःखाची इच्छा कोणाला झाली का? मागणी केली, दुःखाची इच्छा का झाली नाही? कारण आपलं मूळ जे स्वरूप आहे ते सुख स्वरूप आहे. आपला जो आत्मा आहे तो सुख स्वरूप आहे. मग आपल्याला जे सुख होतं ते विषयामुळं होतं, विषयातलं होतं का कुठलं होतं? विषयामुळं होतं का आपल्याला सुख? मग आपण एवढे प्राणी विषयात का जन्म झालेला आहोत? आम्हाला विषयात सुख आहे अशी एक भ्रांती झाली. आम्हाला वाटतंय विषयात सुख मुळीच नाही, सुख आहे ते आपलं मूळ स्वरूप आहे. मग का व्हावं? मग नाही का विषयात सुख? का नाही म्हणता? गाडी घ्यायची इच्छा झाली. गाडी काय विषय आहे? एखाद्याला गाडी घ्यावी, गाडीचा विषय आपल्या लक्षात आला की आपण गाडी घेतल्यानंतर सुख होईल. मग गाडी घेतल्यानंतर सुख झालं नाही का? लग्न करून घेतल्यानंतर आपल्याला सुख होईल, मग झालं नाही का? वरात तर स्वर्ग 2 बोट उरला होता. मग ते का व्हावं? विषयात नाही तर ते का व्हावं? गाडी आणल्यानंतर सुख झालं ते का व्हावं? त्याला एक कारण आहे. ज्याला अंतर्मुख वृत्तीमध्ये सुखाचा अनुभव येतो, आपल्याला अंतर्मुख वृत्तीमध्ये सुखाचा अनुभव होतो. बहिर्मुख चंचल वृत्तीमध्ये सुखाचा अनुभव येत नाही. संसार हा चंचल बनवतो आपल्याला. माया ही चंचल आहे आणि त्याचं कार्य आहे ते चंचलच आहे. आणि मग त्या चंचल संसारामध्ये आपण स्थिर होईल का? मग स्थिर होण्याचं साधन कुठं आहे? स्थिर होण्याचं साधन झाडापुढे जाऊन डोळे मिटून बसलाव म्हणजे काय होईल म्हणतात? स्थिर नाही होणार. तिथनं जाऊन प्रपंचाचा बायकोचा चिंतन करेल. तुकोबराय म्हणतात एकनाथ महाराज, मनात गेला आणि वणी करू लागला, वणी चिंतू लागला वणिता. खरं चंचल चित्ताशी ठेवून या ठाई संतांची पाहिजे. ज्या वेळेला आपण संतांच्या गुरूच्या सानिध्यात जातो, संतांच्या सानिध्यात जातो, त्यावेळेला दुःख का होतं? दुःखाचं बीज काय आहे? दुःख कशात आहे? दुःखाचं बीज कारणामध्ये आहे आणि दुःख हे कार्यामध्ये आहे. त्याला अधिष्ठान आहे ते सुख स्वरूप आहे. म्हणत बरोबर आहे ना? त्याला अधिष्ठान आहे ते मूळ स्वरूप आहे ते सुख स्वरूप आहे. मग अधिष्ठानावर भासणारं मिथ्या जगत काय? मिथ्या जगत कशामुळे निर्माण व्हावं आपल्या ठिकाणी? हे संपूर्ण जर स्वयंभूत परमात्माच व्यापलेला असेल, मग दिसणारं काय आहे? का दिसावं आपल्याला आणि का दुःख व्हावं? त्याच्यामुळं आपल्याला जीवदशा आली आणि तिथून आपल्या ठिकाणची वृत्ती निर्माण झाली. तिचं कार्य आहे जग, अज्ञानाचं कार्य जग आहे. हा विषय आत गेल्यानंतर आपल्याला सोडवता येतो, पाठामध्ये सोडवता येतो. कारण इथे सर्वसामान्यासाठी वेळ दिलेला आहे 10 वाजता. 10ला जे विठ्ठल करायचं आहे, फक्त आपण धावतं घ्यायचं आहे. कारण कारणासह कार्याची निवृत्ती ती अत्यंतिक दुःखाची निवृत्ती, आणि कारण शिल्लक ठेवून जी दुःखाची निवृत्ती होते ती लयरूप निवृत्ती आहे. झोपेमध्ये दुःख नाही, सुख आहे. खरं दुःखाचे बीज मात्र शिल्लक आहे.
झोपेमध्ये दुःखाचं बीज शिल्लक आहे, मुठल्याबरोबर आणि लागतं. काय करू कसं करू अवघड. झोपेमध्ये सुख आहे, झोपेमध्ये जगत नाही, मायाचं कार्य नाही, तिथं लय पावलेलं आहे संपूर्ण. स्वप्नात गेल्यानंतर दुसरं कार्य तयार झालं, ते बी असंच. स्वप्नातली बायको किंवा स्वप्नातला प्रपंच बसायला दिला तिथं नाही. सगळा मिळून गोंधळ आहे हा. या अविद्येचा गोंधळ आहे सगळा. या अविद्येतून आपण जागे झालो पाहिजे. अविद्येच्या निदा ज्ञानोबराय म्हणतात, अविद्येचे निदा स्वप्न विश्वाचा धांदा. तो स्वप्न विश्वाचा धांदा भोगीत होता अनादि जो. काय मग भोगीत होता अनादि जो. आम्ही अनादि काल ह्या विश्व स्वप्नाच्या धांद्यामध्ये अनादि काल अडकलेलो. ह्याला सुटण्यासाठी एकच मेव उपाय म्हणजे भगवत प्राप्ती, म्हणजे देवप्राप्ती. आणि देवप्राप्ती ज्ञानावर आहे. तर ज्ञानाशिवाय देव कळत नाही म्हणतात. ज्ञानेविने एक एक उपाय करशी जितुके ती अधिकी गुंफी रुखी. परमात्माशी जी वस्तू असेल ती जया दिशे ज्ञान असतं. म्हणून आपली ज्ञानदृष्टी उघडली पाहिजे. त्याच्यासाठी नरदेह आहे. बहुत जन्मानं आलेलो आहोत. म्हणून देव आपलासा करा. देव आपलासा करण्यासाठी ज्ञानाची गरज आहे. ज्ञान आपल्याला नसेल तर देव आपलासा होणारच नाही. नामदेवरायांचं प्रत्यक्षात उदाहरण घ्या. ज्ञानोबरायांना नामदेवरायांना देव आपलासा झाला का देव स्वरूप झाले? देव स्वरूप झाले नाही. देव सगुण साक्षात्कार झाला. देव आपलासा होण्यासाठी, देव स्वरूप होण्यासाठी गुरु करावाच लागला. तसं तुम्ही आम्ही या नरदेहात आल्यानंतर नरदेहातल्या जीवालाच आपल्याला ज्ञान होतं. ज्ञान करून घेऊन मुक्त होत आहे. मग काय कर पुढं जाऊन सांगतात, धावतं घ्यायचं महाराज वेळ तेवढा बघा. मग आता काय करा, बहुत जन्मा अंती जन्मला अशी नरा देव तो सोयरा करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ. स्वतःचा स्वार्थ कशात आहे आपण कळून घ्या. पैसा मिळवण्यामध्ये स्वार्थ आहे का दुसऱ्याला फसवण्यामध्ये स्वार्थ आहे? जगामध्ये अशी 3 प्रकारची लोक आहेत. स्वार्थी आहे, फक्त स्वार्थी. दुसरा एक वर्ग आहे स्वार्थी परार्थी. आणि तिसरा एक वर्ग आहे फक्त परार्थी. आपली बायका उपाशी मरतायत ह्याच्याकडे लक्ष नाही, दुसऱ्याचं पोत बघायचं. फक्त परार्थी, परमार्थात पंथीचा अवस्था आहे. काही लोक परार्थी आहेत, जिथं परायण तिथं आहे तिथं जायचं, पोटभर जेवायचं, आयुष्य त्याच्यात घालवायचं. परार्थी आपली स्वतःची बायको पोरं उपाशी मारतात, तर आपण बी त्याच्यात मुक्त झाला नाही, बायको पोरं असं कळणारच नाही. फक्त हित कशामध्ये, स्वार्थ काय आहे म्हणून स्वार्थी परार्थी असावं. आपला स्वार्थ साधून दुसऱ्याला सुद्धा परार्थ करावं, ही संतांची भूमिका आहे. संत आपला स्वार्थ साधला आणि दुसऱ्यांना पुनीत केलं, हे संतांचं कार्य आहे. म्हणून आपण यथेष्ट जेवावे, उरलेले अन्न ते वाटावे, समर्थ संत. म्हणून आपण आपल्याला जी संतांची भूमिका काय आहे हे लक्षात घ्यावं, ते ज्ञान साध्य करून घ्यावं आणि मग झालेलं ज्ञान जगाला वाटत जावं. स्वार्थी परार्थी. खरं तुकोबरे म्हणतात तुझा स्वार्थ तरी साधून घे. सांडे आता काय म्हणतात, करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ. स्वतःचं हित कशात आहे हा स्वार्थ साध. संसारातला स्वार्थ नरकाला नेतो, अध्यात्मातला स्वार्थ मोक्षाला नेतो. आम्ही कुठला स्वार्थ धरून बसलेला आहे? आपलं बी आपलं आणि दुसऱ्याचं बी आपलंच. आपलं बी आपलंच आणि दुसऱ्याचं बी आपलंच. त्याला म्हणावं कौरव, त्याला म्हणावं दुर्योधन. ती वृत्ती जर आपली असली तर परमार्थाला आपण लायक नाही म्हणून समजावं. आपण अर्जुनाच्या भूमिकेतली झालो पाहिजे. जेव्हा पृथ्वीचं राज्य देतो म्हटलंस तर नको, आम्हाला काही गरज नाही, तर तू आमच्या पाठीशी आहे, तू आम्हाला काही कमी करू द्या, आपलं पोट भरलं तर बस आहे. पृथ्वीचं राज्य देतो म्हटलं भगवंतान मुद्दाम, अरे अर्जुना पृथ्वीचं राज्य मिळेल, युद्ध कर, आणि जर हरलास तर स्वर्ग मिळेल. देवा स्वर्गी बी नको आणि पृथ्वीचं पण राज्य नको, तुझ्या वाचून आपल्याला काही नको.
मग काय अशी भूमिका ज्यावेळेला आपल्याला वाटते, या संसाराचा वीट येतो, हे आपलं आहे ते सुद्धा आपलं नाही. येताना एकटं आलो, जाताना एकटं गेलेलो आहोत, जाणार आहोत. आपली बरं विचार केला तर आपली जमीन आहे का? आपला जमीन जुमला, आपलं शरीर, स्वतःची बायका मला आपली आहेत का? नाही. कर्मयोगाने एक ठिकाणी आली, ती म्हणते आपली. कर्मयोगी मिळाली एके ठाई जन्माशी आली, ती तुला कैशी मांडली पडत रे मूर्खा म्हणतात. पक्षी अंगणी उतरती ते काय गुंतून या राहते राहतात का? वस्ती आला वस्ती कर, पाठ होता उठवणे गेला तैशी असावे संसार. आपण एका मार्गाने आलेलो आहोत, कर्मयोगाने एका ठिकाणी झालेलो आहोत. आणि एका ठिकाणी आपण जे झालेलो आहोत, काही पुण्यवान असतील तर ती अनुकूल होतील आणि त्याच्यातून संसाराचं सुख भोगीन आणि आपल्या आपल्या वाटेनं जावं लागणार आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे? आपल्या एकट्याचा विचार, आपण याच्यातून केव्हा मुक्त होईल, या नरकातून आपण केव्हा मुक्त होईल, ही आपल्याला दशा प्राप्त झाली, अवस्था जिज्ञासूवृत्ती प्राप्त झाली पाहिजे. आणि जी आपल्या जीवनामध्ये अनंत जन्मात फेरा करण्यासाठी एक कारण काय? कुडी कुडी सांडी सांडी आता कुडी तुझ्या चरणामध्ये जमतात. मग काय कर म्हणतात तुकोबर आहे तू आता काय कर तू? भौतिक जन्मानं तू जन्माला आलेला आहे, तुला स्वार्थ साध आणि मग ह्याच्यातून काय साध्य कर. फक्त तुला जन्म मृत्यूला जे कारण आहे ते कारण बाजूला काढ. कारण काय? आपली कुडी आहे. आम्ही म्हणतो ना वासना, वासना म्हणजे कुडी. जोपर्यंत तुमच्या आमच्या ठिकाणी वासना जिवंत आहे तोपर्यंत या संसारातून आपण कधीही मुक्त होणार. जन्म घेणे लागे वासनेच्या अंगे, वासनेच्या संगे तेची झाले अंगे हरिरूप. आम्हाला पुन्हा पुन्हा जन्माला काय यावं लागतं? वासना आहे. ते सूक्ष्म देह, तो ते मन, तो लिंगदेह म्हणतात. कारण देह कारण आहे. आणि जी सूक्ष्म प्रकृती आहे ती आपल्याला न दिसणारी आहे. तो लिंग देह, आपण जो सूक्ष्म देह म्हणतो, तो अनंत जन्मात एकच आहे. आम्हाला का फिरावं लागतं? जीव मेला म्हणतात का गेला म्हणतात? हो माणसं, जीव गेला काय मेला म्हणतात का? गेला. हे आपल्याला माहिती आहे. जीव गेला, कुठं गेला काय माहित नाही, खरे गेला. मग जीव जावा का मरावा? जीव मरावा. जीवानं मरावं आणि शरीरानं उरावं, त्याचं नाव संसार सुखाचं. संत हे जीवानं मेले, शरीरानं शिल्लक राहिले, म्हणून त्यांचा संसार ब्रह्मरूप आणि त्यांचा अनुभव अवघाची संसार केला ब्रह्मरूप. त्यांना कोणत्याही प्रकारची इच्छा राहिलेली नाही, इच्छेची निवृत्ती झाली. वासना निमाली समूळ जायची. वासना निमाली समूळ कोणाला तो आनंद भोगायला मिळतो? संतान. संत उकिरड्यावर जरी पडले तर त्यांचा आनंद कमी होत नाही. संत उपाशी राहिले तर त्यांचा आनंद, संतांना लिहायला नेसायला नसला तर त्यांचा आनंद मावळत नाही. त्याला म्हणायचा परमपुरुषार्थ. खायला अन्न असो नसो काय अवस्था आहे?
उपाधीतून मुक्त झाले, वासनेतून मुक्त झाले. आपल्याला आनंद का भोगता येत नाही? आपल्याला खुद आपल्या वासना बरबडलेल्या आहे. आम्ही वासनेत बरबडलेलो आहोत. संत चरणरज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. वासनेचं बीज जळून गेलं मग काय सुखाला पारावर आहे हो. मग राम नाम उपजे आवडी सुख घडो घडी. सुखच सुखावगे जगाची महासुखे दुमदुमीत भरल्या संतांचा अनुभव आहे. आणि तुमचं आमचं जगात काय नाही, जगात काय अर्थ, जगात काय खरं, हे आमचा. संतांना कोण वाईट दिसतं काय जगात? संतांना कधी दुःखाचा अनुभव आलेला आहे का? ते आनंदमय अवस्थेमध्ये तल्लीन होतात, कारण त्यांची वासना नेमालेली आहे. त्याला ब्रह्मरसाची चव चाखता येते आणि त्या वासना नेमालेल्या पुरुषालाच ब्रह्मानंद भोगता येतो. ब्रह्मरस गोडी तयाशी ठावली वासना निमाली समोर ज्याची. नाही त्या विटाळ अखंड सोवळी उपाधी वेगळे जाणीवेच्या. तेची पुण्यवंत तेची परोपकारी प्रभू त्या नरणारी लोका. आणि तेच महात्मे या जगाला प्रबोधन करण्यासाठी आहेत. ज्याची वासना बरबटलेली आहे ते जगाला काय प्रबोधन करणार आणि काय परिणाम होणार आहे? ते पुण्यवंत आहेत, कारण त्यांना कुठल्याही प्रकारचा विटाळ नाही. विटाळ किती प्रकारचा आहे? 2 प्रकारचा आहे. रजस्वलेचा विटाळ वेगळा आहे, जन्माला येतो ना तो विटाळ वेगळा आहे, जन्माला जातो विटाळ वेगळा आहे. खरं आपल्या ठिकाणी जिवंत असताना 2 विटाळ बरोबर घेऊन आपण संगी आहोत. एक अज्ञानाचा विटाळ आणि एक ज्ञानाचा विटाळ. त्याला जाणीवेचा विटाळ आणि नेणीवेचा विटाळ असे 2 प्रकारचे विटाळ आहेत. आणि 2 प्रकारच्या विटाळामध्ये आपल्याला सुखदुःख आनंद भोगता येत नाही. जरा 4 शब्द झाले की कॉलरता येत नाही. मग लावून घेतलं पुढं कसल्या पदव्या लावून घेतात? महात्मे ज्ञानभूषण काय 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 लोकांनी लावलेली का आपण झालेली? ज्ञानभूषण पदवी लावावी लागते का? तुम्ही आम्ही लावलेली आपण लावून घेतलेल्या पदव्या ह्या तात्पुरत्या बोलण्यापुरत्याच आहे. असलेली पदवी जर आपल्याला प्राप्त झाली आणि ती पदवी या नरदेहानं प्राप्त करून घेतात. नरदेहाची ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिले. लोकांना मोठं म्हटल्यानंतर किती आनंद होईल का? जी लोक आज मोठं झाडावर चढतील तीच म्हणतील महाराज बिघाडला म्हणतील आणि तीच वाळीत टाकतील. केवढा आनंद भावना. मग लोक वाचले तर रमाव का? परमार्थ साध्य करताना 3 वासनेचं प्रतिबंध आपल्याला आहे. लोक वासना,